B.Com थर्ड इयर मॅनेजमेंट अकाउंटच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण फंड फ्लो स्टेटमेंटचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत। या ठिकाणी XYZ कंपनीचं बॅलन्स शीट दिलेलं आहे। लायबिलिटी ॲसेट साइड 2 इयरचं बॅलन्स शीट आहे 2010-2011। सर्वप्रथम लायबिलिटी साइडला शेअर कॅपिटल 2 लाख, जनरल रिझर्व 44,800, 52,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 34,000, 32,000, क्रेडिटर 19,500, 12,760, टॅक्स प्रोविजन 38,000, 42,000, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स अर्थात RDD 2,400। त्यानंतर असेट साइडला बिल्डिंग 93,600, नेक्स्ट इयरला 90,000, मशिनरी 76,560, नेक्स्ट इयरला 84,060, गुडविल 28,000, 26,000, इन्व्हेस्टमेंट 20,000, 22,500, स्टॉक 60,000, 56,000, डेटर्स 44,000, ॲडव्हान्स 140,600, कॅश 16,000, 18,000 आणि टॅली आहे 2010 ची 3,38,300 आणि 2011 ची 3,41,160। त्यानंतर खाली ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, ड्यूरिंग द इयर इन्कम टॅक्स पेड ₹36,000। त्यानंतर सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आहे इंटिरियम डिव्हिडंड वॉज पेड 10,000। थर्ड नंबरची ऍडजस्टमेंट आहे ऍडिशनल मशिनरी परचेस ऑफ ₹10,000। फोर्थ नंबरची ऍडजस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट परचेस फॉर ₹12,500 and investment of ₹10,000 were sold 9,600। आता या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आणि ज्या ऍडजस्टमेंट आहे ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट आहे त्या अकाउंट त्याचं अकाउंट तयार करतो। सुरुवातीला स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, फर्स्ट अकाउंट तयार करायचं स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल। त्यानंतर मशिनरी अकाउंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट, प्रोविजन फॉर टॅक्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सर्वात शेवटी फंड फ्लो स्टेटमेंट। आता आपण स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल मध्ये पर्टिक्युलर, लास्ट इयर, करंट इयर, इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल, डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल। आता सुरुवातीला आपण शेअर कॅपिटल 2 लाख। आता या 2 लाख असल्यामुळे याचा कुठेही इफेक्ट होत नाही, कारण शेअर कॅपिटल आपलं इन्क्रीज पण नाही झालं आणि डिक्रीज पण नाही झाला। त्यानंतर एक जनरल रिझर्व 44,800 आणि 52,000। आता जनरल रिझर्व कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला। किती डिफरन्स? 7,200। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं, त्याची एंट्री करायची जनरल रिझर्वची 7,000 टू जनरल रिझर्व 7,200। त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार केले 2010 चा बॅलन्स हा ओपनिंग बॅलन्स असतो, 2011 चा हा क्लोजिंग बॅलन्स असतो। ओपनिंग क्लोजिंग घ्यायचा। आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या CR साइडला ओपनिंग बॅलन्स आणि DR साइडला क्लोजिंग बॅलन्स। आता
बाय ओपनिंग बॅलन्स 34,000 आणि टू क्लोजिंग बॅलन्स 32,000. त्यानंतर क्रेडिटर्स काय आहे? करंट लायबिलिटी कुठे जाते? फंड फ्लो स्टेटमेंटला. करंट लायबिलिटी क्रेडिटर्स किती आहे? 19,500 आणि 12,760. आता लायबिलिटी करंट लायबिलिटी जर कमी झाली त्याचा अर्थ काय? इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. किती इन्क्रीज झाली? 6,740 म्हणजे इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल झाला. करंट लायबिलिटी जर कमी झाली तर इन्क्रीजिंग, करंट लायबिलिटी जर वाढली तर डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स RDD. किती आहे? 2,400. किती वाढले? 400. हे डिक्रीज साईडला घेतला. आता आपले या ठिकाणी लायबिलिटी साईडचे झाले सर्व आयटम झालेले. आणि असेट साईडला काय? बिल्डिंग किती आता? 93,600 आणि 90,000. या ठिकाणी बिल्डिंग कमी झाली, बिल्डिंगवर कुठला ऍडजस्टमेंट नाही. त्यामुळे जेवढे बिल्डिंग कमी झाली याचा अर्थ काय आहे? का आपण जेवढ्यानी कमी झाली तेवढी ती सेल केलेली आहे. सेल केली म्हणजे पैसे आले कुठे येतो? फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्स साईडला. सेल ऑफ बिल्डिंग 3,600. त्यानंतर कुठला आयटम आहे आता? मशिनरी. आता मशिनरी अकाउंट तयार करेल आपण. मशिनरी अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स 2010चं आणि क्लोजिंग बॅलन्स 2011चं. आता मशिनरी अकाउंटला घ्यायचं ते. मशिनरी अकाउंटच्या DR साईडला ओपनिंग बॅलन्स 76,560. 2010चं जे ओपनिंग आहे, जे लास्ट इयर असतं ते ओपनिंग असतं आणि जे करंट इयर असतं ते क्लोजिंग बाय क्लोजिंग 84,060. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचं पण काय करायचं? टू ओपनिंग बॅलन्स 20,000, टू क्लोजिंग 22,500. त्यानंतर काय? गुडविल 28,000 26,000. किती कमी झाले? 2,000 कमी झाले. कुठे जाते ते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू गुडविल 2,000. त्यानंतर नेक्स्ट काय? इन्व्हेस्टमेंटचं आपण अकाउंट घेतलेलं आहे. त्यानंतर स्टॉक डेटर्स ऍडव्हान्स आणि कॅश. हे काय? आता हे सर्व करंट ऍसेट आहे. करंट ऍसेट कुठे जाते मग? स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलला. स्टॉक डेटर ऍडव्हान्स कॅश. आपण इथे घेतले स्टॉक घेतले 60,000 आहे, 56,000 आहे, 4,000 कमी झाले डिक्रीजला. 44,000 याचाही इफेक्ट होत नाही कुठला. ऍडव्हान्स 1,40,000 1,40,600. किती वाढले? 460 ने. त्यानंतर कॅश 16,000 18,000. किती वाढले? 2,000. आता आपण ऍडजस्टमेंट बघू. फर्स्ट ऍडजस्टमेंट ड्युरिंग द इयर इन्कम टॅक्स पेड ₹36,000. आता 36,000 आपण पेड केले म्हणजे आपले पैसे गेले म्हणजे त्याचा फर्स्ट इफेक्ट होतो फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऍप्लिकेशनला. इन्कम टॅक्स पेड 36,000. त्याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो? प्रोव्हिजन फॉर टॅक्स अकाउंटला टू कॅश पेड 36,000. पहिले ऍडजस्टमेंट आपण कम्प्लीट केली. त्यानंतर दुसरे ऍडजस्टमेंट काय आहे? इंडिरियम डिव्हिडंड वॉज पेड ₹10,000. 10,000चं काय केलं आपण? डिव्हिडंड पेड केला. फर्स्ट एंट्री कुठे होती त्याची? फंड फ्लो स्टेटमेंटला ऍप्लिकेशन साईडला
डिव्हिडंड इंटिरियम डिव्हिडंड पेड 10,000. त्याची दुसरी एंट्री कुठे होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. टू इंटिरियम डिव्हिडंड पेड 10,000. त्यानंतर काय आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे, ऍडिशनल मशिनरी परचेस ऑफ ₹10,000. 10,000चे आपण काय केलेले मशिनरी विकत घेतली. आता विकत घेतली 10,000 खर्च झाले. खर्च झाले म्हणून कुठे जातो फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऍप्लिकेशनला. परचेस ऑफ मशिनरी 10,000. आता याची एंट्री कुठे होईल मशिनरी अकाउंटला च्या DR साईड, कारण आपण मशिनरी अकाउंट तयार करेल. ही मशिनरी टू परचेस 10,000. आता लास्टची जी आहे एंट्री ऍडजस्टमेंट बघू आपण काय, इन्व्हेस्टमेंट परचेस फॉर ₹12,500 अँड इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹10,000 वेअर सोल्ड 9,600. या ठिकाणी काय करेल 12,500 ची एक इन्व्हेस्टमेंट परचेस केली. एक इन्व्हेस्टमेंट या एकाच ऍडजस्टमेंट मध्ये दोन ऍडजस्टमेंट आहे. काय आहे एक एका ठिकाणी काय म्हणतात ते 12,500 ची आपण एक इन्व्हेस्टमेंट परचेस केली. त्याच्यातच काय म्हणतात की 10,000 ची जी एक इन्व्हेस्टमेंट होती ती आपण 9,600 ला विक्री केली. आता आपण स्टेप बाय स्टेप घेऊ. या ठिकाणी पहिली एंट्री घेऊ परचेसची 12,500. आता 12,500 ची एंट्री आपण परचेस केली. परचेस केल्याचा अर्थ काय आहे की आपले पैसे गेले म्हणून आपण त्याची एंट्री कुठे करतो फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऍप्लिकेशनला. परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट 12,500. दुसरी एंट्री कुठे होईल इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार केलेला आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या DR साईडला. हा टू परचेस 12,500. आता या ठिकाणी नंतर काय आहे त्या ऍडजस्टमेंटची पुढची काय ऍडिशनल इन्फॉर्मेशन, इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹10,000 वेअर सोल्ड 9,600. 10,000 ची इन्व्हेस्टमेंट आपण 9,600 विकली. सेल केली म्हणजे काय आहे आपल्याकडे पैसे आले. त्याची एंट्री कुठे होती फंड फ्लो स्टेटमेंटला सोर्स साईडला. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 9,600. त्याची दुसरी एंट्री इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या CR साईडला बाय सेल 9,600. पण आता या ठिकाणी काय आहे 10,000 ची इन्व्हेस्टमेंट होती आपण 9,600 ला विक्री. या ठिकाणी आपला काय झाला लॉस झाला. कितीचा लॉस झाला ₹400 लॉस झाला. म्हणून आता काय बाय तो कुठे ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस ₹400. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय टू लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट 400. आलं लक्षात. 10,000 ची होती 9,600 विकली म्हणजे आपला ₹400 या ठिकाणी लॉस झाला. त्यानंतर काय करायचं अकाउंट टॅली करायचं. सर्वप्रथम काय करायचं टोटल करंट असेटची बेरीज करायची. पहिल्या वर्षी झाली 1,20,140, 1,18,600. दुसऱ्या वर्षी झाली 21,500, 15,160. त्यानंतर टोटल करंट लायबिलिटीची बेरीज 21,500, 15,160. आता काय करायचं ए मायनस बी टोटल करंट असेट मायनस टोटल करंट लायबिलिटी किती आली 1,20,140 मायनस 21,500 98,640. दुसऱ्या वर्षी झाली 1,03,440. कुठली बेरीज जास्त आहे 1,03,440 या ठिकाणी घेतली 1,03,440 1,03,440. आता कितीचा फरक येतो दोन्ही मध्ये 4,800चा. त्याला काय म्हणतात इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. जर नेक्स्ट इयरची जर बेरीज जास्त येत असेल तर त्याला इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल. आणि जर पहिल्या वर्षीची रक्कम जर जास्त येत असेल तर येणारा फरक इथे येतो आणि तो काय असतो डिक्रीजिंग वर्किंग कॅपिटल. आता या ठिकाणी काय झालं इन्क्रीजिंग
वर्किंग कॅपिटल, इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल ते पुढे ट्रान्सफर करतो आपण फंड फ्लो स्टेटमेंटच्या ऍप्लिकेशनला. इथे शेवटी इन्क्रीजिंग वर्किंग कॅपिटल 4800. या ठिकाणी अकाउंट आपण क्लोज केला. त्यानंतर आता मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट कुठल्या साईडची बेरीज असते, डीआर का सीआर? डीआर साईड किती आहे? 86,560. 86,560 कितीचा फरक येतो? 2,500चा. त्याला काय म्हणू आपण? बाय सेल. बाय सेल केला याचा अर्थ आपल्याकडे पैसे आले म्हणून त्याची इफेक्ट कुठं होतो? फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सला. सेल ऑफ मशिनरी 2,500. या ठिकाणी मशिनरी अकाउंट क्लोज होतं. त्यानंतर काय आहे? इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आधी इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं काय बेरीज केली? 32,500. डीआरसी आणि सीआरसी पण 32,500. म्हणजे आपोआप हे अकाउंट क्लोज झाले. याच्यामध्ये कुठलाही अतिरिक्त सरप्लस बॅलन्स निघला नाही. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्सची कुठली बेरीज असते? ती डीआर साईडची. किती येते? 78,000. इकडे 78 घ्यायचे. कितीचा फरक येतो? 40,000चा. तो कुठे ट्रान्सफर करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डीआर साईडची बेरीज किती येते? 94,600. 94,600. आणि त्याचा फरक येतो, त्याला काय म्हणायचं? बाय ऑपरेटिंग प्रॉफिट 57,600. तो कुठं ट्रान्सफर करायचा? ऑपरेटिंग प्रॉफिट फंड फ्लो स्टेटमेंटला. किती झाला? 57,600. आता फंड फ्लो स्टेटमेंट आपोआप टॅली होईल. आपल्या जर सर्व एंट्री व्यवस्थित आल्या तर दोन्ही साईडची बेरीज सारखी येते. जर हे दोन्ही साईडची बेरीज जर सारखी नाही आल्या तर आपली वरती कुठंतरी चूक झाली असं समजावे. किती येते बेरीज त्याची? 73,300. 73,300. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.